राज्यव्यापी आंदोलन ते करणार आहे. असं आहे ना, ते एक चांगली गोष्ट आहे. कोणी हिंदू म्हणून अगर पुढे येऊन अगर अशा पद्धतीच्या अगर आरत्या महाआरत्या होत असतील, हिंदू एकत्र येत असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे. एका काळी जय श्रीराम म्हणणारे लोक हरामखोर असतात असे म्हणणारे अगर आज हिंदू मंदिरात जाऊन आमच्या बजरंगबलीची आरती करत असतील, रामदेवताची आरती करत असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे. पण कुठेही ह्याच्या मागून हिंदू समाजाची, समस्त हिंदू समाज आणि सनातन धर्माची कोण बदनामी करता कामा नये ह्याची ही काळजी आपण सगळ्याजणी हिंदू समाजाने घेतली पाहिजे. कारण का आज राम मंदिरावर होणाऱ्या आरोपामुळे समस्त हिंदू समाजाची जी काय बदनामी करण्याचा जो काय षडयंत्र सुरू आहे ते कधी आपल्याला हज यात्रेबद्दल बोलताना तुम्हाला दिसणार नाही. हज यात्रेमध्ये काय सगळ्यात चांगल्या गोष्टी होतात असं कुठे लिहिलेलं नाही आहे. काही घटना आमच्याही कानावर येतात. मग तेव्हा जाऊन हज यात्रेसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण करणारे हे आज राम मंदिरावर बोलणारे लोक का दिसत नाही? फक्त हिंदू धर्मालाच का टार्गेट केलं जातं आहे? आणि म्हणून अशा पद्धतीचं कोणही रामरक्षा आंदोलन, रामरक्षा अगर महाआरत्या कोण करत असेल, परत एकदा आमच्या हिंदू धर्माकडे घरवापसी करत असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करतो. उपसभापती झाल्यावर सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय. वरळीच्या सातबाऱ्यावर कुणाचं नाव लिहिलं नाही. पुढे काय करायचे ते वरळीची जनता ठरवेल अशा प्रकारचा थेट इशारा आदित्य ठाकरेंना दिला. मला वाटतं की आदित्य ठाकरेंना निवडून आणण्यामध्ये सचिन अहिरेजींचा फार मोठा हात आहे. सिंहाचा वाटा आहे, खारीदेवाने सिंहाचा वाटा आहे. आणि म्हणून त्याचा सगळ्यात त्यांना वरळीचा चांगला अभ्यास असल्यामुळे आणि सचिन अहिरेशिवाय वरळीचा आमदार कोण होऊच शकत नाही एवढी थोडी माहिती आमच्याकडे आहे. म्हणून आता 2029ची आपण वाट पाहू. त्यासोबत सर सचिन अहिर असंही म्हणत आहेत की पक्षाचं नेतृत्व करण्यात आदित्य ठाकरे कमी पडले. आता जो त्यांचा अनुभव आलेला आहे त्यांच्याबद्दल त्यांचाच अनुभव आहे. आता आम्ही तर नेहमी टीकाकार आहोत, पारंपरिक विरोधक म्हणून आम्हाला बघितलं जातं. पण आज त्यांच्याच खांद्याला खांदा लावणारे, त्यांच्याबरोबर कोल्ड कॉफी पिणारे एकाच स्टॉमध्ये तेच अगर त्यांच्यावर टीका टिप्पणी करत असतील तर आलेला अनुभवापोटी सचिन अहिरजी बोलत आहेत. म्हणजे आज महाराष्ट्राला कळलं पाहिजे की नितेश राणे जे बोलत होता आत्तापर्यंत ते सत्य होत असताना दिसत आहे. साहेब, काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांना शिंदे गटाकडून ऑफर आली आणि 20 कोटी आणि आगामी निवडणुकीत त्यांना आमदारकी देणार असं संजय राऊत. असं आहे, कुठल्याही आरोपावर उत्तर देऊ नये. कोणी कितीही काही आकड्यांचे आता आम्ही बोललो की आमदार सुनील राऊत पण शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. त्यांनाही एवढ्या ह्या गोष्टीची मागणी आहे तर आपण विश्वास कराल का? की संजय राजाराम राऊत विश्वास ठेवतील का की माझा भाऊच मला सोडून शिंदे गटात चालला आहे? म्हणून उगाच हवेमध्ये बोलण्यापेक्षा पुरावा सकट अगर कोण बोललं तर चांगलं होईल. आंबेडकर असं म्हणतात ऑपरेशन टायगर 3 कधी होऊ शकतं? कोण म्हणते? आंबेडकर, सार्वजनिक मंत्री म्हणजे आरोग्यमंत्री आंबेडकर म्हणतायत की ऑपरेशन टायगर 3 कधी होऊ शकतं? ह्याबद्दल मी कसं काय बोलणार? तो त्यांच्या शिवसेनेचे ते मंत्री आहेत का, शिवसैनिक आहेत, त्यांचे नेते आहेत, त्यांना त्यांच्या पक्षाबद्दल चांगलं माहिती ना. आता भारतीय जनता पक्षाचा मी कार्यकर्ता आहे, मला तुम्ही माझ्या पक्षाबद्दल विचारा, तुम्ही बोलू शकतो. 14 आमदार पुन्हा फुटत आहेत ठाकरे सेनेचे, याबद्दल काय? नाही, मला काहीच त्याच्याबद्दल माहिती नाही आणि मी माहिती त्याच्यात ठेवण्याचा माझा संबंधच नाही. साहेब, देवगडमध्ये अणुऊर्जा प्रकल्पासंदर्भात आंदोलन केलं आहे. राजू शेट्टी यांचं मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं होतं विधानसभेत होणार नाही प्रकल्प, मात्र तरीसुद्धा हे आंदोलन झालं. कसं काय? मग आता तुमच्या प्रश्नामध्येच उत्तर आहे. राज्याच्या प्रमुखांनी विधिमंडळाच्या फ्लोर ऑफ द हाऊसवर अगर एक वक्तव्य केलं तर फार ते जबाबदारीने करायला लागतं आणि ते पण ते राज्याचे प्रमुख आहेत. कुठलाही हा अणुऊर्जा प्रकल्प आमच्या सिंधुदुर्गात होणार नाही हे मुख्यमंत्र्यांनीही स्पष्ट केलेलं आहे. मीही स्पष्ट आपल्याला करतोय. मी सगळ्या अधिकाऱ्यांना स्पष्ट माझ्या पद्धतीने चीफ सेक्रेटरीपासून सगळ्यांना सांगितलेलं आहे कुठल्याच अशा प्रकल्पाची ना कुठल्या पद्धतीची चाचणी करायला यायचं काहीच का. पण त्यांचं मला उत्तर आहे की नितेशजी प्रकल्प येतच नाही आहे सिंधुदुर्गामध्ये आणि म्हणून अशा पद्धतीच्या अणुऊर्जा प्रकल्प ज्याच्यामुळे पर्यावरणाला हानी होईल हे आमच्या सिंधुदुर्गामध्ये येणार नाही आणि येणार नाही.
हा रेकॉर्ड करा आणि सगळ्यांना पाठवा. साहेब, राजू शेट्टी एकीकडे आंदोलन करतायत तर दुसरीकडे आज देवगडमध्ये शेकडो युवक रोजगार निर्मिती व्हावी यासाठी एकत्र येतात. बघा, रोजगार आणि आमचा जो तरुण आज मुंबई, पुणे, नाशिक, गोवा इकडे जो गेलेला आहे त्याला परत आणणं हाच तर कळीचा मुद्दा आहे ना. कुठलाही प्रकल्प तुम्ही विरोध करायला जाता, पण त्या प्रकल्पाचा विरोध करत असताना तुम्ही आमच्या सिंधुदुर्गाची प्रतिमा, देवगडची प्रतिमा पण खराब करताय. उद्या गुंतवणूकदार काय विचार करणार की नाही बाबा इथे आंदोलनं होत आहेत, आम्ही इथे गुंतवणूक करणार नाही, अशी भूमिका गुंतवणूकदार ठेवतात. आणि म्हणून पर्यावरणाला हानी असलेला प्रकल्प आम्ही आणणारच नाही आहे. पण ह्याच्या आड कोणतेच प्रकल्प येऊ नये. कुठलाही प्रकल्प आला तर फक्त राणे देशामुळे त्याला विरोध करायचा, ही जी काही भूमिका आहे ना, ही ह्या तरुणाला त्या भविष्याला अंधारात टाकणारी आहे. म्हणून मी तरुणांनी अशा पद्धतीची रॅली काढली आहे असं माझ्याही कानावर आलं, पोलिसांनी मला माहिती दिली आहे. मी माझ्या देवगडच्या तरुणांचं कौतुक करतो की जिथे तरुण एवढे जागृत असतात तिथेच त्या देश आणि राज्य आणि जिल्ह्याचा विकास होतो. म्हणून मी माझ्या देवगडच्या तरुणांचं मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर तुमच्या माध्यमातून त्यांना मी विश्वास देतो की त्यांना देवगडमध्ये राहूनच, सिंधुदुर्गामध्ये राहूनच येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांना नोकऱ्या भेटतील, दर्जेदार नोकऱ्या भेटतील, चांगल्या पगारच्या नोकऱ्या भेटतील. हे मी त्यांना ॲफिडेव्हिटवर लिहून द्यायला तयार आहे. हा विश्वास तुमच्या माध्यमातून त्यांना देतो. साहेब, मी शेतकऱ्यांनी तयार केलेलं प्रोडक्ट आहे, मी शेतकऱ्यांनी तयार केलेलं प्रोडक्ट आहे, मला कोणी भाड्यानं घ्यावं एवढा मी लेचापेचा नाही असं राजू शेट्टी म्हणतात. असं आहे का, आता त्यांना या भाड्याला घेतलेलं असं कोणी आरोप केला आणि ते कोणाला उत्तर देत आहेत आणि कोणाला स्पष्टीकरण देत आहेत. माझ्या दृष्टिकोनातून राजू शेट्टी एक ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत. राणेसाहेब आणि त्यांचे अतिशय चांगले संबंध आहेत. ते जेव्हा जेव्हा आंदोलनं येतात सकाळीच मला फोन करतात की नितेशजी तुमच्या जिल्ह्यामध्ये आलो आहे, असा मुद्दा आहे. आणि मीही माझं कर्तव्य म्हणून त्यांना सगळी शासनाची भूमिका योग्य पद्धतीने समजवतो. म्हणून राजू शेट्टींवर असा कोणीही आरोप करू नये. त्या माणसांनी उभं आयुष्य महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी वाहून दिलेलं आहे. आणि म्हणून असे कुठलेही आरोप राजू शेट्टींवर होत असतील तर मी त्याचं खंडन करतो. साहेब, रोहित पवारांनी सरकारवर आरोप केलेला आहे. ते असं म्हणत आहेत की सरकार दबाव टाकून आवाज दाबण्यासाठी काही सरकार करू शकतं, अशी सरकारवर टीका केली. ठीक आहे, रोहित पवार आज विरोधी पक्षामध्ये आहेत. विरोधी पक्षाची भूमिका चांगली निभावत आहेत. आता लोकशाहीमध्ये सत्ताधारी विरोधी पक्ष महत्त्वाचे आहेत आणि म्हणून रोहित पवार त्यांच्या विरोधकांच्या अगर भूमिका मांडत असतील तर त्यांचं कौतुक करायला पाहिजे ना. आम्हाला विरोधकही हवे होतो, सगळं साफ नाही करून ठेवायचं. तुम्ही अवैध धंद्यांच्या बाबत कडक भूमिका घेतल्यानंतर काल जिल्ह्यात 2 मोठ्या कारवाया जिल्हा पोलिसांनी केलेल्या आहेत आणि दुसरीकडे विरोधक टीकासुद्धा करतात की भाजपचे कार्यकर्तेच अटक झाले. एक लक्षात घ्या, गुन्हा करणारा मग तो अतिरेकी असो किंवा कोणी असो, जो गुन्हेगार हा गुन्हेगार असतो. त्याला पक्ष नाही, जात नाही, धर्म नाही. म्हणून जो आमच्या सिंधुदुर्गाचा गुन्हेगार आहे, जो अवैध धंदे करतो, जो इथे मटका जुगार चालवतो, जो इथे गोवा बनावटी दारू विकतो, जो इथे बीफचा व्यापार करतो, ते सगळेजण आमच्यासाठी गुन्हेगार आहेत. त्यांचा पक्ष बघणार नाही, त्यांचा झेंडा बघणार नाही, काहीच बघणार नाही. कारवाई कडकची कडकच होणार. आणि म्हणून आमच्या सिंधुदुर्गाला जोपर्यंत आम्ही मटका दारू, गोवा बनावटी दारू ह्याच्यातून मुक्त करत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. कुठल्याही टोकावर जायची गरज असेल, कितीही कडू निर्णय घ्यायची गरज असेल तर आम्ही घ्यायला तयार आहोत. आम्ही काय मागे पडणार नाही. तुम्ही फक्त ह्या गेल्या 1 वर्षामध्ये होणाऱ्या कारवाया, आम्ही फक्त गांजा फुकणाऱ्या लोकांना नाही, गांजा विकणाऱ्या आणि गांजा जिल्ह्यामध्ये आणणाऱ्या लोकांवर पण आम्ही कारवाई केलेल्या आहेत. गेल्याच आठवड्यात एक मुख्य आरोपीला आम्ही अटक केलेली आहे. त्याच्याकडून असंख्य लोकांचे धागेदोरे भेटत आहेत की कोण ह्या जिल्ह्यामध्ये गांजा आणतोय, कसा आणतोय, कुठला मार्ग आणतोय, कुठे ठेवतोय, हे सगळेचे धागेदोरे आम्हाला भेटत आहेत. मी तुम्हाला बोलतो, जसं देशात आणि राज्यात आपण नक्षलमुक्त देश आणि महाराष्ट्राच्या दिशेने जातोय, तसंच येणाऱ्या दिवसामध्ये आपण ड्रग्ज आणि मटका जुगार मुक्त सिंधुदुर्ग करू, हा विश्वास तुम्हाला या निमित्त देणार. साहेब, राम मंदिर प्रकरणी केंद्र सरकार विरोधात आंदोलन करावं असं तुम्हाला आव्हान रोहित पवारांनी दिलं आणि त्यांनी असं म्हटलं तुम्ही जर ते आंदोलन केलं तर त्याला आपण पाठिंबा देऊ. पण राम मंदिरामध्ये
झालेली चोरी त्याच्याबद्दल कडक त्याच्याबद्दल कारवाई झालेली आहे. पहिलं रोहित पवारने हज यात्रेमध्ये होणारे जे काही अत्याचार आहेत, ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत, त्या बाबतीमध्ये पहिले आंदोलन छेडावं, मग राम मंदिराबाबतीमध्ये मी निश्चित पद्धती आंदोलन छेडेन. आमच्या सनातन हिंदू धर्मामध्ये चुकीला चूक म्हणण्याचा धाडस आमच्यामध्ये आहे. आम्ही त्या अशोक खरातला आम्ही मदत नाही केली, आम्ही पाठिंबा नाही दिला. जसं त्या टिसच्या प्रकरणामध्ये जसं मुसलमान समाजाचे जे काही गुन्हेगार होते त्यांच्यासाठी मुसलमान समाजाचे लोक बाहेर येऊन समर्थन द्यायला आले, तसं सनातन हिंदू धर्मामध्ये होत नाहीत. रोहितजी हिंदू असले तरी मी त्यांना सांगतो, आणि म्हणून पहिलं त्यांनी हज यात्रेसंदर्भात आवाज उचलावा, आंदोलन करावं, जो महिलांवर अत्याचार होतो त्या बाबतीमध्ये आवाज उचलावा. बाकी मी सदैव तयार आहे. टॅक्स भरणाऱ्यांची यादी सरकारने शेतकऱ्यांची मागवलेली आहे, जी कर्जमाफी संदर्भात, आणि ती यादी आल्यानंतरच कर्जमाफीची घोषणा करू असं दत्ता भरणे म्हणतात. पण जे काही निकष लावून दिलेले आहेत, ज्या निकषाअंतर्गत कर्जमाफी जाहीर झालेली आहे, त्या निकषाला धरूनच कर्जमाफी मिळणार आहे. पूर्ण माहिती मिळाल्याशिवाय कर्जमाफी देणार कसं? जो त्या चौकटीतच बसत नाही त्याला कर्जमाफी देऊन उपयोग काय? मग तुम्हीच पत्रकार आम्हाला विचाराल की बाबा साहेब ह्यांचा अधिकार नव्हता तरी ह्याला कर्जमाफी का दिली? म्हणून सरकार पूर्ण अभ्यास केल्यानंतर ज्यांना कर्जमाफी मिळण्याचा अधिकार आहे त्यांनाच कर्जमाफी मिळेल. सर, कोकण रेल्वेबाबत प्रश्न आहे. काय कोकण रेल्वेबाबत प्रश्न आहे. मुंबईहून सुटणाऱ्या ज्या गाड्या आहेत कोकणाकडे येणाऱ्या, विशेषतः मांडवी आहे, कोकण कन्या आहे, यांना सापत्न भाव दिला जातो, त्यांना सिग्नल दिला जात नाही. आजसुद्धा कोकण कन्या पहाटे 4 वाजता निघालेली आहे, आणि त्याचवेळी उत्तरेकडच्या जाणाऱ्या गाड्यांना प्रायोरिटी दिली जाते. कोकण कन्या विशेष दराने फास्ट सुपरफास्ट म्हणून चालवली जाते. आपण याबाबत काही संयुक्त बैठक अशा घेणार? पद्धतीचा अगर अन्याय होत असेल, तुम्ही बोललं मी खरंच समजणार, कारण तुम्ही एक ज्येष्ठ पत्रकार आहात, त्या क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते आहात. मी स्वतः राणेसाहेबांशी बोलीन. येणाऱ्या जे पार्लिमेंटचे अधिवेशन आहे तिथे जाऊन स्वतः रेल्वे मंत्र्यांना भेटीन, त्यांच्या अधिकाऱ्यांना संपर्क करेन, जेणेकरून कोकण कन्यावर जे आमचे ज्या ट्रेन ह्या बाजूला सुटतात त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही, एवढी काळजी मी एक कोकणावर प्रेम करणारा कार्यकर्ता म्हणून निश्चित पद्धतीने घेईन. थँक्यू.